राम नारायण राम. ध्यान मेडिटेशन केल्याने काय लाभ होतो आणि ते कसे करावे? जेवर आकाश आहे ते सुद्धा ध्यान करते. ते स्वतःबद्दल विचार करते, जगाबद्दल विचार करते. हे जग कसे चालेल, कुठपर्यंत चालेल याचा विचार करते. कोणाला माहिती द्यायची आहे, ती कशी द्यायची हे सर्व विचार करते. माणसाला काय हवे आहे याबद्दल त्याने विचार करायला हवा. ध्यान करण्यासाठी एक ध्येय असावे लागते आणि त्यानुसारच लोकांनी काम केले पाहिजे. जे सगळे शिकलेले आहेत, समजूतदार आहेत, राजकीय पक्ष असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, कुणाच्याही जवळ कोणतेही ध्येय नाही. जर त्यांच्याकडे ध्येय असते तर पृथ्वीची जी अवस्था आहे ती अशी झाली नसती. पृथ्वीवर कोणी मोठ्या महालात राहतो तर कोणी झोपडीत. जर पृथ्वीवर वैयक्तिक मालकीचा हक्क नसता तर हे झाले नसते. आकाशात कोणत्याही ताऱ्यासाठी मोठेपणा, लहानपणा, भेदभाव नाही. आकाशात अगणित तारे आहेत. पृथ्वीवर कोणताही माणूस, वैज्ञानिक सांगू शकत नाही की आकाशात किती तारे आहेत. लोकांच्या मनात असा विचार का येत नाही की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, मृत्यूनंतर कुठे जाणार? आकाशाला माहिती आहे की पृथ्वीवरचे माणसे कशी आहेत, किती चांगली आहेत, किती वाईट आहेत, किती विवेकाने वागतात, किती विचार न करता वागतात, हे सर्व त्याला माहिती असते. कोणतेही काम करण्याआधी माणूस विचार करतो की त्याच्यासाठी काय चांगले आहे, काय वाईट आहे. निसर्ग सुद्धा विचार करण्यात मदत करतो. त्यानंतर निसर्ग आणि विचार यांच्यामध्ये विवेक येतो. तो माणसाला सांगतो की काय करावे, काय करू नये, काय चांगले आहे, काय वाईट आहे. पण तरीसुद्धा माणूस आपल्या विवेकाचे ऐकत नाही. प्रत्येक माणूस जाणून बुजून चूक करतो. तो आपल्या प्रत्येक चुकीचा जबाबदार स्वतःच असतो. पृथ्वीवर असा कोणी नाही ज्याने चूक केलेली नाही. पूर्वीच्या काळात चुलीवर जेवण बनवले जात असे. मी गावात एके ठिकाणी गेलो होतो. तेथे एक स्त्री चुलीवर स्वयंपाक करत होती. तेवढ्यात तिचे मूल धावत आले आणि चुलीजवळ थांबले. आईने त्याला थांबण्यास सांगितले नव्हते, तरीसुद्धा तो थांबला, कारण त्याच्या विवेकाने त्याला थांबण्यास सांगितले. त्याला माहिती होते की तो पुढे गेला तर जळून जाईल. पृथ्वीवर चोर, दरोडेखोर हे सगळे विवेकाच्या विरोधात वागतात. कोणताही माणूस असा विचार करतो की त्याचे वडील श्रीमंत आहेत म्हणून तोही श्रीमंत आहे. पण तो हे जाणत नाही की हे सर्व किती काळ टिकेल. पूर्वी खूप राजा होते पण सगळे गेले. मुघल राजा होते, तेही गेले. ब्रिटिश राज होता, तोही गेला. आधी भारतात काँग्रेसची सत्ता होती, आता भारतात भाजपाची सत्ता आहे. ते चांगले काम करत आहेत. संपूर्ण जग मोदी करत आहे. माणूस जाणून बुजून चूक करतो कारण जगाचा सिस्टमच चुकीचा आहे. सिस्टम माणसाला चोर बनवतो, त्याला वाईट माणूस होण्यास भाग पाडतो. पूर्वी देशात राजसत्ता होती तेव्हा एखादा राजा जरी इच्छित असला तरी फारशी चोरी करू शकत नव्हता. पण आता राजसत्ता नाही, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राजा आहे, मंत्री राजा आहे, खासदार, आमदार हे सुद्धा राजा आहेत, पंचायत सदस्य देखील राजा आहेत. यांपैकी कोणीही प्रामाणिक नाही. जर पृथ्वीवरून वैयक्तिक मालकी हक्क संपवला गेला तर पृथ्वीचे कल्याणच कल्याण होईल. भगवंताने आधीच पृथ्वी, निसर्ग, हवा, पाणी सर्व काही तयार करून ठेवले आहे, जेणेकरून माणूस पृथ्वीवर आल्यावर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये. जेव्हा देव इतका समजूतदार आहे तर माणूस का नाही? तो का विचार करत नाही की निसर्गच आपले भविष्य आहे, निसर्गच आपले भूतकाळ आहे, निसर्गच वर्तमान आहे? याविषयी का विचार करत नाही? जर माणसाने निसर्गाला मातापिता, गुरु मानले तर माणसाला माणसांनी बनवलेल्या कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. म्हणूनच निसर्गाला आपल्या जगण्याचा आधार बनवा. त्यासोबतच राम नारायण राम यांचे निरंतर जप करा. आपले जीवन धन्य होत जाईल.